विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठुराया, माझी पावलं चुकू देऊ नकोस. माझ्यासाठी जे योग्य असेल तेच घडू दे. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की अवनीचा तर पूर्ण चेहरा पडलेला असतो. तर राजा तिला गाडीवर बसून घरी नेत असतो. मग तेव्हा पुढून वारकरी लोक येऊ लागतात. विठ्ठल नामाचा गजर करत असतात. तर त्यांच्याजवळ विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली पालखी असते. तर आता राजा अवनी मग तसेच त्या देवाच्या पाया पडायला लागतात. तर मग अवनी आता काहीतरी विचार करते आणि गाडीवरून खाली उतरते. पण आपल्या राजाला काहीच जाणवत नाही की कोणीतरी उतरले की काही हालचाल झाली. तर तो सरळ पुढे निघून जातो. पण आता अवनी त्या वारकऱ्यांसोबत चालत येऊ लागते. तर राजा मात्र पुढे निघून जातो. आता साहजिकच आहे ना मित्रांनो, अवनी इतकी झटपट करते तिच्या स्वप्नांसाठी, पण तिला एकही चांगली बातमीच मिळत नाही आहे. तर असो, आपण पुढे पाहूया. तर आता राजा तर पुढे निघून जातो. मग अवनीही वारकऱ्यांच्या सोबत चालत असताना मनातल्या मनात देवाला म्हणू लागते, विठुराया माझी पावले चुकू देऊ नकोस. माझ्यासाठी जे योग्य असेल तेच घडू देत. मग आता इथेच हा पुढील भाग संपतो. तर मित्रांनो, आता अवनीचं मत पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटते की अवनीने थोडा धीर धरून प्लॅन करून दामटांच्या घरी राहून तिचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. तर आता हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे याबाबत? नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.